संघटनात्मक बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि जे बदल झाले ते त्यामुळे अनेक 10-12 लोक नाराज झाले आणि तिथून मग नाराजीचा सूर हा आजपर्यंत तरी आहे. बडगुजर हे म्हणजे नाशिकची शिवसेना नाही, ते आमचे सहकारी आहे, एक लक्षात घ्या. नाशिकमधील ठाकरे सेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर ठाकरे सेनेनं पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना खासदार संजय राऊतांचा फोन आला आणि या पत्रकार परिषदेमध्ये राऊतांच्या सांगण्यावरून बडगुजरांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. आताच आमच्या संजय राऊतांचा फोन आला. सहसंपर्क प्रमुखांना फोन आलेला आहे. संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे नेते आहेत, फोन हा संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस सुरू असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेला. ते आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झालेली आहे. दरम्यान सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाल्यानंतर पक्षात नाराजी बोलून दाखवली तर यात चूक काय, असा थेट सवाल केला. एकीकडे नाशिकमध्ये हे हकालपट्टी नाट्य रंगलं असतानाच दुसरीकडे ठाकरे सेनेकडून लोकसभा निवडणूक लढवणारे चंद्रहार पाटील यांनी थेट एक्सवर पोस्ट करत शिंदेंच्या सेनेनं आपल्याला ऑफर दिल्याचं सांगितलं. त्यामुळे ठाकरेंचा हा पैलवान शिंदेंच्या आखाड्यात दाखल होणार का, अशी चर्चाही रंगली. माझ्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत मी अधिकृत भूमिका घेतलेली नाही. शिवसेना शिंदे गटाकडून पक्षप्रवेशाबाबत मला ऑफर आहे. पक्षप्रवेश करायचा, पक्ष सोडायचा याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. सध्या मी बाहेरगावी असून माझ्या कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेईन, असं चंद्रहार पाटील यांनी ट्विट केलंय. ठाकरे सेनेत आधी नाराजी, मग हकालपट्टी आणि पुढे शिंदे सेनेत किंवा भाजपमध्ये पक्षप्रवेश, हा नवा पायंडाच पडलाय. अशा सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीनंतर अंबादास दानवेंनी पक्षाच्या सिस्टीमवरच भाष्य केलं. सगळेच पक्षाची एक सिस्टीम असते, एक संघटनाची सिस्टीम असते. एखादा माणूस बाजूला हटला म्हणून पक्ष थोडी संपत असतो. त्यामुळे थांबवून दाखवा, करून दाखवा या विषयात मला असं वाटतं ज्याला जायचं, ज्याचं मन रमत नाही, ज्याच्या मनाला मानत नाही त्यांनी गेलं तरी काय हरकत नाही, त्याला थांबवायची काय गरज. ठाकरेंच्या सेनेला लागलेली गळती थांबत नाही. त्यात सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीनं नाशिकमधील ठाकरे गटाला खिंडार पडणार का? सुधाकर बडगुजर कोणत्या 10 नेत्यांना घेऊन इतर पक्षात दाखल होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.